जय शिवराय मित्रांनो, हर हर महादेव. माझ्या वणीकर मित्रांसाठी एक खूप छान अशी कल्पना आमच्या वणीचे लक्ष्मणजी उरकुडे, जे की केमिस्ट अँड ड्रग्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत वणीचे, आणि वणीमध्ये जवळपास एक 25 ते 26 वर्षांपासून त्यांचं मेडिकल आहे, महालक्ष्मी मेडिकल, बरोडा रोडवर. तर त्यांनी हे जे एक इथे फार्म आहे, महालक्ष्मी फार्म्स, महालक्ष्मी ॲग्रो टुरिझम, हे इथे उभं केलेले आहे. सोबतच लक्ष्मणजी पण आमच्या सोबत आहेत. लक्ष्मण दादा, तुमचं खूप खूप अभिनंदन. तर आपण याचा एक ओव्हरव्ह्यू घेऊ आणि सोबतच यांची आपण चर्चा पण करू. तर लक्ष्मण दादा, सर्वप्रथम मी तुम्हाला हे विचारू इच्छितो की आपण हे जी ॲग्रो टुरिझमची संकल्पना जी आहे ती कशी काय आपल्या डोक्यात आली? ॲक्च्युली या व्यवसायामध्ये मी कमीत 26 वर्षापासून काम करून राहिलेलो आहे आणि मला वणीच्या जनतेसाठी, वणीच्या जनतेने मला भरपूर काही दिलेलं आहे आणि त्या हिशोबाने मला वणीच्या हिशोबाने ॲग्रो म्हणजे लोकांसाठी फिरण्यासाठी, लग्नासाठी मी पाहायला येते एखाद्या हॉल, आणि त्या लग्न संपेपर्यंत त्यांचे पाहुणे वगैरे एखाद्या ठिकाणी फक्त बसून आहे त्या हॉलमध्ये, आणि त्यांना आणि ते वणीच्या जनतेला एक वेगळी एक काहीतरी आनंद यावा म्हणून माझ्या डोक्यात खूप वर्षापासून माझं हे डोक्यात प्लॅनिंग होतं. आणि त्या हिशोबानं जसं माझं सर्व व्यवस्थित झाल्यानंतर मी माझं ठरवलं की नाही, आता आपण वणीच्या जनतेसाठी काहीतरी करावं म्हणून मी याची संकल्पना चालू केली. आणि ही संकल्पना माझी 2.5 वर्षापासून मी इथे काम करून राहिलो. 2.5 वर्ष झाले नाही? हे पूर्ण आपलं जे काम चालू आहे आता 2.5 वर्ष झाले. बढिया. तर मित्रांनो, उद्याला म्हणजे 7 डिसेंबर रोजी या जागेचं उद्घाटन आहे. तर लक्ष्मण दादांना खूप खूप शुभेच्छा. आपण त्यांच्यासोबत आता एक पूर्ण फार्मचा आपण एक ओव्हरलुक करूया आणि कुठे काय आहे, कशा प्रकारे सुविधा आहेत याची आपण एक चर्चा करूया. तर चला लक्ष्मण दादा, हा जो आहे हा हॉल आहे मेन आपला, बरोबर? आणि इकडे हे जे आहे लॉन आहे, लॉन या साईडला. बरं. आणि आता हे जे तुम्ही हॉल उभारला आहे हा पूर्ण एसी हॉल आहे? एसी हॉल. अरे वा, छान. तर म्हणजे आपण प्लॅनिंग हे ठेवलंय की लग्न समारंभ किंवा कुठल्या काही पार्टीज असल्या किंवा काही फंक्शन्स असले तर त्याकरता आपण इथे उपलब्ध करून देणार आहोत, बरोबर. आणि सोबतच जर का कोणी बाहेरगावचे जर का व्यक्ती इथे आले वणीत राहण्याकरता तर त्यांच्याकरता आपण रूम्स पण इथे देणार आहोत का? कॉटेजेसची आपण व्यवस्था केलेली आहे. अच्छा. तर याचं आपण काही म्हणजे एक जो बजेट आहे किंवा जे काय म्हणतो आपण रेंट आहे ते आपण ठरवलं आहे का? सध्या तर नाही ठरवलेलं, मला एकदा ओपनिंग होऊ देऊ. अच्छा. ओपनिंग झाल्यानंतर म्हणलं आपण एकदा ठरवू. बरं. अजून काय प्लॅनिंग केलेलं नाही. बरं. इथे सध्या काय काय आपल्याकडे सुविधा इथे उपलब्ध आहेत? सध्या म्हणजे एक लॉन प्लस बगीचा, एक भव्य असा एसी हॉल, सेल्फी पॉइंट आहे. अच्छा. कॉटेजेसचे चांगले एकदम मोठ्या मोठ्या साईजच्या कॉटेजेस आहे. आणि 2-3 महिन्यामध्ये इथे जे सिमेंट टँक आणि रेनट्रान्सचे वगैरे हे तयार होऊन जाईल. आणि फळबागा वगैरे आपण इथं एक फळबागा तयार केलेली आहे. अच्छा. मित्रांनो, आपण पुढे जाऊया, बघूया अजून पुढे काय आहे. तर हा अशा प्रकारचा एक सुंदर असा मोठा हॉल आहे जो की पूर्णपणे वातानुकूलित आहे. आपण आज जाऊया आणि हॉलचं जे स्वरूप आहे ते पाहूया. अजून थोडंसं काही कामाचं फिनिशिंग या ठिकाणी चाललेलं आहे. वा, अतिशय सुंदर आणि प्रशस्त असा हॉल आहे. मला वाटतं या ठिकाणी किमान 1,500 लोक तरी सहज बसू शकतात. काय लक्ष्मण, 1,500 लोक आरामात बसतील इथे? आराम. 1,500 लोक तरी बसतील आरामात. लाइटिंग वगैरे अतिशय सुंदर या ठिकाणी यांनी केलेलं आहे. ज्यावेळेला लक्ष्मण दादा आम्हाला रेट सांगतील त्यावेळेला आम्ही ते सुद्धा अपडेट करू. एक परत या ठिकाणी आम्ही व्हिजिटला येऊ. संपूर्ण झाल्यानंतर आपण कॉटेजेसकडे जाऊया. एकदा अतिशय सुंदर असं हे लॉन आहे आणि समोर अजून काही ठिकाणी काम सुरू आहे. यांचं स्विमिंग पूलचं काम सुरू आहे. छान असं हे लॉन, या ठिकाणी निरनिराळे झाडं, फुलांचे झाडं, शोचे झाडं, सोबतच जसं की लक्ष्मण दादांनी सांगितलं की या ठिकाणी एक सेल्फी पॉइंट पण बनवण्यात आलेला आहे, तो पण आपण पाहू. लक्ष्मण दादा, हे काय आहे इथे या ठिकाणी? हे आपलं किचन आहे. अच्छा, हे किचन आहे. हे किचन आहे. बरं. तर किचन आपण स्वतः इथे ऑपरेट करणार आहोत की मग की जे लोक समजा कोणी लग्नवाले वगैरे आहेत त्यांना ठरवायची मुभा आहे? म्हणजे लग्नवाले करेल.
अच्छा. जे कॅटरिंग वाले ते आणू शकतात बाहेर. बाहेर काढून. बरं. अजूनही काही प्रकारचं काम या ठिकाणी सुरू आहे. थोडंसं रस्ते बनवणे आणि काही लेवलिंग प्रकार इथे सुरू आहे. हे या ठिकाणी मित्रांनो इथे एक छानसा स्विमिंग पूल बनतो आहे. सोबतच जसं लक्ष्मणदादांनी सांगितलं की या ठिकाणी रेन डान्सचं पण रेन डान्स बनणार आहे ना, ते कुठे? सिमेंट टँकच्या बाजूला. अच्छा, स्विमिंग टँकच्या बाजूलाच बनणार आहे. बढिया. हा इथे एक बगीचा पण इथे बनतो आहे या ठिकाणी. या ठिकाणी छान फळांची झाडं लागलेली आहेत. तर या ठिकाणी टोटल 6 कॉटेजेस आहेत आणि अजून 2 तयार होत आहेत कॉटेजेस, बरोबर आहे? हो. आपण एकदा आतनं पाहून येऊया. छान सुंदर असा पोर्च आणि या ठिकाणी आता एक फायनल जे टचअप म्हणतात ते सुरू आहे या ठिकाणी. मी यांचं बाथरूम पण तुम्हाला दाखवतो. अतिशय मोठं आणि प्रशस्त असं वॉशरूम आहे. तर अतिशय प्रशस्त असं हे बाथरूम या ठिकाणी मला दिसतंय. म्हणजे इथे समारंभाला येण्याकरता जे काही पाहुणे मंडळी आहेत त्यांची बरीचशी सोय या ठिकाणी होऊन जाईल. आणि 6 रूम्स प्लस 2 अजून रूम्स पुन्हा इथे तयार होत आहेत. हा इथे या प्रकारचा बगीचा तयार होतो आहे, ज्या ठिकाणी पेरूची झाडे, आंब्याची झाडे अशी निरनिराळ्या फळांची झाडं इथं लागवड करण्यात आलेली आहे. आणि सोबतच लहान मुलांसाठी त्यांच्या मनोरंजनाकरता छानसे झोपाळे, घसरगुंडी, सीसॉ अशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी यांनी आणलेल्या आहेत. तर एकदा आपण थोडंसं लक्ष्मणभाऊची चर्चा करूया या विषयावर. तर लक्ष्मणदादा, आपण पूर्णपणे आता एक या ठिकाणचा ओव्हरलुक घेतलेला आहे आणि तुमचं खरंच मनापासून अभिनंदन. तुमचा हा जो एक उपक्रम तुम्ही इथे राबवला आहे, ही जी काही तुम्ही इथे तयारी केलेली आहे, मला वाटतं वणीकरांच्या नक्कीच फायद्याची राहील. कारण वणीमध्ये मला वाटत नाही की एवढा मोठा हॉल कुठे आहे सध्या तरी. आणि आजकाल जे एक नवीन विचार लोकांच्या मनात आहे, डेस्टिनेशन वेडिंग, बरोबर, तिथे सोबतच त्यांना एन्जॉयमेंट, त्यांचं संगीत, त्यांचं मेहंदी, त्यांचे फंक्शन्स हे सगळे या एका ठिकाणी होऊ शकतात. सोबतच जे आजकालची यंग जनरेशन आहे ज्यांना पार्टी वगैरे आवडते, तर त्यांच्याकरता इथे तुम्ही जसं ते रेन डान्स आणि स्विमिंग पूल वगैरे इथे अवेलेबल केलेलं आहे. आणि जे फॅमिलीवाले लोक आहेत त्यांना कधी वाटलं शनिवार रविवार सुट्टी म्हणून घालवायला यावं, तर त्यांच्याकरता पण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध केल्या आहेत. कसं वाटतंय तुम्हाला हे सगळं केल्याने? नाही सर, म्हणजे एक मेहनत तर खूप आहे. कारण की 2.5 वर्षापासून जे मेहनत चालू आहे नॉनस्टॉप. आणि माझ्यासोबत जे काम म्हणजे सांभाळणारे माझे सार भाऊ, माझे भाऊ लोक, हे यांची सर्वांची याच्यात मेहनत आहे. आणि आम्हाला काहीतरी एक वणीसाठी एक वेगळं द्यायची होती. त्या हिशोबानं सर्वांनी निस्वार्थी, आणि आज इथे जेवढे लोक काम करतात त्यांची एक इच्छाशक्ती का इथं वणीत काहीतरी एक वेगळं होऊन राहिलेलं आहे. आणि त्यांनी म्हणजे मला सांगण्याचं का म्हणजे खरंच म्हणजे माझ्याकडून म्हणजे असं खूप त्यांची इच्छा बी नाही का याच्यातून काहीतरी मोबदला त्यांनी घेतला पाहिजे असं वगैरे. कारण की त्यांना बी एक वणीमध्ये काहीतरी होत आहे आणि आपलं त्यात म्हणजे एक सहभाग असावा, म्हणजे या हिशोबाने म्हणजे सर्वजण इथे काम करून राहिले. खूप छान गोष्ट आहे ही. तर मित्रांनो, मी लक्ष्मणदादांचा नंबर शेअर करतो, कारण उद्याला या ठिकाणचं उद्घाटन आहे. त्यांना परत सुंदर असं या ठिकाणी हे लॉन आहे. हा स्टेज इथे या ठिकाणी तयार होतो आहे कुठलेही समारंभ घेण्याकरता, आणि मुलांना पण इथे खेळता येईल. छानशी इथे ही फुलांची झाडं पण आहेत या ठिकाणी. तर मित्रांनो, उद्याला या जागेचं उद्घाटन आहे. माझ्याकडनं आणि माझ्या चॅनलच्या व्ह्युअर्सकडनं लक्ष्मणदादांना खूप खूप शुभेच्छा. सोबतच वणीकरांकडनं खूप शुभेच्छा. त्यांनी खूप जास्त मेहनत या ठिकाणी घेतलेली आहे आणि माझ्या शुभेच्छा आहेत की त्यांचा या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद नक्की मिळेल. तर चला मित्रांनो, उद्याला आपल्याला उद्याला इथे यायचं आहे. ठीक आहे, ओके, थँक्यू. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद.